जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरुनाथ महाराज की जय. डॉक्टर V. कुलकर्णी लिखित प्रेम दिवाणी मीरा श्री संत मीराबाई यांची जीवनावरील संपूर्ण कादंबरी. वाचन क्रमांक 6. दोघाही पंडितांनी एकमेकांकडे पाहिलं आणि तेव्हा चंदा म्हणाली, गुरुजी, ही बऱ्याच वेळेला असं बोलते. देवीप्रसादांनी म्हटलं, मला सुद्धा ही काही वेळा सांगते खरी. तिथं अमकं नाही तमकं घडलं. मी असं म्हटलं होतं. पोरीला कृष्णाची स्वप्न पडतात की ती वेड्यासारखं काहीतरी बडबडत असते, की ती खरंच गतजन्मीची खरोखर कोणी गोपी होती, एक भगवानच जाणे. हे सारं आता ठीक आहे, पण उद्या लग्न कसं व्हायचं? लग्न कसं व्हायचं म्हणतो मी. बरं, लग्न झालं तरी सासरी कसं होईल? आपण काळजी करून उपयोग नाही, पण काळजी वाटल्याखेरीज राहत नाही, हे खरं. दोघाही पंडितांनी सुस्कारे सोडले. सूरजमल हे बुंदीचे राव. आपल्या राज्याचा विस्तार करावा, काही गावं शक्यतो जिंकून घ्यावीत. जर नच जमलं तर निदान गावं लुटावीत, शेतं कापावीत, कोठार लुटावीत, असा हा उद्योग सूरजमलांचा चाललेला. दुधाजींनी त्याला परास्त केला, पण त्याची माघार तेवढ्यापुरतीच असे. पाठ फिरली की सूरजमलाचं आक्रमण सुरू व्हायचं. अशा वारंवार आक्रमणांनी काही गावं त्यानं आपल्या ताब्यात घेतली, ती कायमचीच. ही डोकीदुखी बरीच वर्ष सतावीत होती. दुधाजींच्या धाकानं सूरजमल लढाईला उभा राहत नसे, पण त्याच्या राज्यात घुसून त्यावर आक्रमण करणंही अवघड होतं. बुंदीचा किल्ला बेलाग होता. एके दिवशी वार्ता आली, सूरजमलानं निरोप पाठवला आहे. मेडत्यानं आमचा लोहा मान्य करावा. आम्हास 1,00,000 दिनार खंडणी द्यावी. जर खंडणी देणे नसेल तर राजकन्या मीरा आम्हास द्यावी. हेही मान्य नसेल तर आमच्याशी 2 हात करण्याची तयारी करावी. याद राखा, गाठ आमच्याशी आहे. हा निरोप आला त्यावेळी दुधाजी अंथरुणावर होते. वृद्धापकाळानं शरीर थकलं होतं. ताप येऊ लागला होता. वडील पुत्र बिरमदेव याचा संताप झाला. 1,00,000 दिनार देणं ही मानहानी. मीराचा हात त्या वृद्ध कपीच्या हाती देणं ही त्याहून मोठी मानहानी. मुलगी शोभेल अशी मीरा त्याला हवी होती. लाज लज्जा सारी त्यानं गुंडाळून ठेवली होती. आता यावर उपाय एकच होता. केशरी झगे घालून रणात उतरणं आणि वीर मरण पत्करणं आणि आपल्या मीरेनं जोहार करणं, कारण सूरजमलशी मुकाबला करणं कठीण जात होतं. बिरमदेव दुधाजींकडे आला. तो पलंगावर ते पडले होते. बिरमदेव भेटीस येत आहेत हे कळल्यावर त्यांना तक्क्याशी टेकून बसवण्यात आलं. पायापर्यंत पांघरूण घेऊन ते तक्क्यावर मान तिरपी टेकवून बसले. बिरमदेव आले, मुजरा करून उभे राहिले. त्यांनी आपले हात समोर एकमेकात गुंतवून मान खाली घालून म्हटलं, सूरजमलचा निरोप आला आहे. 1,00,000 दिनार खंडणी मागतो आहे आणि त्या थेरड्याला मीरा हवी आहे. दुधाजी काही बोलत नव्हते. त्यांनी डोळे मिटून घेतले. नंतर हळूच उद्गार निघाला, आपलं सैन्य थोडं आहे. सूरजमल पुढं टिकणार नाही. दुधाजींनी डोळे उघडले. क्षीण असला तरी आवाजात कठोरता आली. मग काय ठरवलं आहे तुम्ही? शरण जाणं हे राजपूत रक्ताला ठाऊक नाही. आम्ही अंतिम युद्ध पत्करू. केशरी झगे चढवू. मृत्यू वाचून अन्य मार्ग दिसत नाही. पण आम्ही अगर मीरा कुळाला कलंक लागू देणार नाही. दुधाजींनी डोळे पुन्हा मिटून घेतले. बिरमदेव आज्ञा ऐकण्यास उत्सुक होते. थोडा वेळ निशब्द गेला. नंतर दुधाजींनी किंचित हसून म्हटलं, जरा धीरानं घ्या. एक उपाय मला दिसतो आहे. यशस्वी झाला तर सूरजमल आपोआप थंड होईल. हो, असा उपाय कसा आहे? तुमचे एकटे टाकोटाक निघा. तुम्ही राणा संघाकडे जा. राणाजींना आमच्यातर्फे नजराणा घेऊन जा. त्यांना सन्मानपूर्वक भेटा. त्यांच्यापुढं नम्रतापूर्वक प्रस्ताव ठेवा. आपण मीरेला पुत्रवधू म्हणून पदरात घ्यावं अशी चरणांची विनंती आहे. राणा सांगांनी आपला प्रस्ताव मान्य केला तर सर्वच राजकारण यशस्वी होईल. राणाजींचे पुत्र भोजराज हे तरुण पराक्रमी आणि उमदे आहेत. मीरेला योग्य स्थळ. या विवाहानं मीरेला योग्य स्थळ मिळेल. सूरजमलचा दृष्ट डाव उधळला जाईल आणि राणा सांगा आपल्या पाठीशी उभा राहताच बुंदीच्या रावाची आपण्याकडे तिरप्या नजरेनं पाहण्याची हिंमत होणार नाही. बिरमदेवांनी ते ऐकलं. या राजकीय डावाचं मर्म त्यांच्या चटकन ध्यानी आलं. त्यांचा चेहरा खुलला आणि म्हणाले, ठीक आहे, आपण आम्हास या खिंडीतूनच बाहेर काढला आहे. येतो आम्ही. राणा सांगाशी सोयरीक होण्यापर्यंत भाग्य नाही.
दुधाजीही या राजकीय पेचातून सुटल्यागत समाधानानं शांत पडून राहिले. बिरमदेवानी त्यांना मुजरा केला आणि ते बाहेर पडले. दुधाजी अंथरुणावरच होते. हुजऱ्या आत आला. त्यानं मुजरा केला आणि म्हटलं, सरकार, 2 संन्यासी आले आहेत. कृष्ण मंदिरात 2 दिवस उतरायची परवानगी मागत आहेत. दुधाजींनी पडल्या पडल्या म्हटलं, नीट चौकशी करा. त्यांना राहू द्या. त्यांना शिधा द्या किंवा देवाच्या नैवेद्याची पानं त्यांना द्या. त्यांना काय हवं नको ते पहा. थोडं थांबून ते म्हणाले, मिरेला सांगा, त्या साधू संतांची सेवा तू स्वतः कर. जी, असं म्हणून हुजऱ्या निघून गेला. मीरा त्या वृद्ध संन्याशासाठी सारी कामं स्वतःच करू लागली. त्यांच्या स्नानाला पाणी काढून देणं, त्यांचे कपडे धुणं, त्यांना भोजन देणं, ते जेवत असताना पंख्यानं वारा घालीत उभं राहणं, हे तर ती सारं मनापासून करीत होतीच. पण तिनं देवपूजेसाठीही सारी तयारी करून ठेवली होती. त्यांना बसण्यासाठी पाट ठेवले, त्यावर आसनं मांडली, तपकात फुलं, बेल, तुळस लावून ठेवली, निरंजनात फुलवात लावली, तूप घालून ठेवलं, धुपाची व्यवस्था केली. मिरेला काही सांगावं लागत नव्हतं. एकापुढं एक ती कामं करीत होती. वृद्ध संन्यासी तिच्या सेवेनं प्रसन्न झाले. एक राजकन्या हे सारं करते हे पाहूनच ते प्रसन्न झाले होते. मिरेनं पाहिलं, वृद्ध संन्यासी कृष्णाचेच भक्त होते. स्नानानंतर त्यांनी त्यांच्याजवळची कृष्णाची सुरेख मूर्ती काढली आणि आपली पडशी बाजूला ठेवली. पूजेचं इतर साहित्य मिरेनं तयारच करून ठेवलं होतं. मिरेनं ती मूर्ती पाहिली आणि ती हरखूनच गेली. वृद्ध संन्याशांनी ती मूर्ती एका चौरंगावर ठेवून तिची पूजा केली आणि ते ध्यानाला बसले. मिरेनं ही मांडी घातली आणि तीही डोळे मिटून बसली. तिनं डोळे मिटले आणि ती सुरेख हसरी मूर्ती तिच्या डोळ्यांसमोर आली. जणू ती डोळे उघडून तिच्याकडं पाहत होती. मिरेचे मिटलेले डोळे त्या कृष्णमूर्तींच्या डोळ्यांवर स्थिरवले. मिटल्या डोळ्यानं ती तिची पूजा करू लागली. नकळत मानस पूजा करू लागली. तिनं मनानच शतासांग पूजा केली. डोळे मिटूनच तिनं कल्पनेतल्या केशरी दुधाचा पेला नैवेद्यासाठी कृष्णापुढं ठेवला. पाणी फिरवलं. ध्यानावस्थेतच म्हटलं, देवा, देवा, दूध घ्यावं. पण ध्यानावस्थेत दिसणारी ती मूर्ती हालेना, दूध घेईना. तिच्या मिटल्या डोळ्यांपुढं तो पेला तसाच दिसत राहिला. इतक्यात तिच्या कल्पनेतच असं दिसलं की एक मांजर आलं आणि ते दूध पिऊन गेलं. कृष्णानं काही दूध घेतलं नाही. ती रडू लागली. तिचं ध्यान भंग झालं. त्या संन्याशांनाही डोळे उघडले. ते हसत हसत म्हणाले, पूजा छान केलीस, पण नैवेद्याचं दूध मांजर पिऊन गेलं ना. दुसऱ्या संन्याशानं म्हटलं, ध्यान लागणं फार अवघड, पण तुझं ध्यान लागलं, चांगलं लागतं. श्रीकृष्णाची मूर्तीच इतकी सुंदर आहे की कुणाचंही ध्यान लागावं. मीरेनं किंचित हसून म्हटलं. दुसऱ्या दिवशी ते संन्याशी जायला निघाले. मीरा तिथंच घुटमळत होती. संन्याशांनी आपली पडशी भरली, देवाला नमस्कार केला आणि म्हणाले, ठीक आहे, आम्ही आता निघतो. मीरेनं वाकून नमस्कार केला. वृद्ध संन्याशी हात वर करून आशीर्वाद देऊ लागले आणि म्हणाले, मीरा, सुखी भव. आम्ही तुझ्या सेवेनं प्रसन्न झालो आहोत. आम्ही संन्यासी, आम्ही तुला काय देऊ शकतो? फक्त मनमोकळेपणानं आशीर्वाद देतो. आपण खरंच प्रसन्न झाला आहात का? आपणाला मला खरंच काही द्यावंसं वाटतं का? संन्यासी असलात तरी आपण मला काही निश्चित देऊ शकाल. मग मी मागेन ते द्याल? मिरेनं विचारलं. संन्याशांनी एकमेकांकडे पाहिलं. नंतर एकानं म्हटलं, बाळ, संन्यास धर्म असं सांगतो की त्यानं सर्वस्वाचं दान करावं. आम्हाला देता येणार नाही असं काही नाही. माग. आधीच सांगतो की तू मागशील ते तुला दिलं आहे. मीरा संकोचली. तिनं खाली नजर घातली. दुपट्ट्याचा शेव तोंडात धरला आणि हळूच म्हणाली, आपण रागावणार नाही ना? दोघा संन्याशांनी माना हलवल्या. की नाही, मला आपणाकडची कृष्णाची मूर्ती फार आवडली. तिला पाहताच माझं ध्यान लागलं म्हणून. ठीक ठीक. त्या संन्याशानं पडशीत हात घातला. ती मूर्ती दोन्ही हातांनी समोर धरली. तिच्या पायांवर डोकं टेकलं. मीरेच्या समोर ती मूर्ती उभी धरली, जशी भगवंताची इच्छा. चल घे. मीरेला अतिशय आनंद झाला. तिनं दोन्ही हातांनी ती मूर्ती घेतली, कपाळाला लावली आणि ती अक्षरशः थुई नाचू लागली. तिनं मूर्ती कवटाळून धरली आणि आनंदाश्रूंनी तिनं तिला नाहू घातलं. श्याम, श्याम आला घरी माझ्या. मंडपात ती नाचत होती. संन्याशी तिची हर्षविभोर अवस्था पाहत राहिले. थोड्या वेळानं मीरेनं म्हटलं, पण आपण मला ही मूर्ती केवढ्याला दिली? मी श्याम विकत घेईन. संन्यासी हसले आणि म्हणाले, तू श्याम विकतच घेतला आहेस. भावभक्तीचे मोती देऊनी बाई तू विकत घेतला श्याम, बाई तू विकत घेतला श्याम.
मूर्ती देऊन ते संन्यासी निघून गेले. धन्यवाद.